वडगाव व हातकणंगलेला जोडणाऱ्या रोडमध्ये आळते या गावाच्या ठिकाणी HP पंपासमोर तुम्ही बघू शकता हा खड्डा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। रुई गावातील अमोल कुर्वी तरुणाचा या ठिकाणी 23/7/2026 रोजी रात्री 12 वाजता या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला। त्यांना ग्रामस्थांच्या या स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर 2 दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ते मयत झालेले आहेत। त्याच दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी इचलकरंजीतील युवकाचा ॲक्सिडेंट झाला। तो पण या ठिकाणी या खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे त्याचा। अजून कितीतरी ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत। काल आणि आज देखील या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे। तुम्ही बघू शकताय हा मटेरियल हे ताजं आहे आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे हा खड्डा मोजण्यात आलेला आहे। ॲक्सिडेंट व्हायची व अनेक माणसं या ठिकाणी मरणाची या ठिकाणी हे वाट बघत आहेत। हे मेल्यावरच या ठिकाणी खड्डा मोजणार आहेत। असंख्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्याला नाराज झालेले बघायला मिळत आहेत। अजून कितीतरी ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत आणि हे असंच प्रकार या ठिकाणी आपल्याला चालू राहणार असे दिसत आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणा कंत्राटदार यांना विनंती आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू देत किंवा या शहरालगत असलेले सर्व रस्त्यांवरचे खड्डे लवकरात लवकर बुजवून युवकांच्या व तरुण पोरांच्या जीवनाशी खिलवाड न करता लवकरात लवकर संबंधित खड्डे बुजवून घ्यावे। पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकरात लवकर यावर कडक कारवाई व हालचाल करावी ही या ठिकाणी विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, मी आळते गावचा रहिवासी। तर आळते गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे पेट्रोल पंपजवळ त्याच्यावर वारंवार ॲक्सिडेंट होत आहे। आम्ही भरपूर वेळा सांगितलं पण लोकांना की इथं ॲक्सिडेंट वगैरे होतात, तरी पण कुणी लक्ष वगैरे दिलेलं नाही आहे इकडं। तर इथं माझ्या अंदाजे आम्ही इथं रोज बसतो इथं बोलत वगैरे चर्चा करत, तर आमच्या समोरच 4-5 ॲक्सिडेंट झाल्यात। 4-5 ॲक्सिडेंटमध्ये मला वाटतं हे एक 2 ते 3 ॲक्सिडेंटमध्ये जखमी वगैरे होऊन ते बरे झालेत, पण बाकीचे 2 ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायरसुद्धा झाल्यात। तरीसुद्धा या शासनाला कधी जाग येणार हे मला काही कळत नाही आहे। आता हे कोणत्या क्षेत्रात येते रस्त्याचं काम हे मला काही माहीत नाही। माझ्या अंदाजे PWDकडे येते हे, पण त्यांनी माझं एक अपेक्षा आहे एक सर्वसामान्य या गावचा रहिवासी म्हणून की लवकरात लवकर इथं हे रस्त्याचं काम त्यांनी करायला पाहिजे। अन्यथा ह्याच्या पुढे किती जण मरतील ह्याचाही काही अंदाज नाही आहे। का तर एवढी भीषण तिथं खड्ड्याची परिस्थिती झालेली आहे। किंवा माझा भाऊ ह्याचं स्वतःचं चिकनचं दुकान आहे, त्यानं स्वतः JCB लावून स्वतःच्या खर्चानं ते काम केलेलं आहे। तिथं स्वतः JCB आणून तरी सुद्धा मी म्हणतोय बघा आम्ही इथे एक खड्डा आहे आम्ही इथं करीन हो, पण असे भरपूर खड्डे आहेत या रस्त्याला। आणि सगळ्यात मेजर खड्डा जर म्हटला असं तर ह्यो आहे। इथं रोज नाही म्हटलं असं तर 2-3 तर ॲक्सिडेंट होतात। पण आम्ही किती वेळा आम्ही काय 24 तास तर इथं नाही आहे, बरं 12 तास आम्ही इथं लक्ष देईन, पण बाकीचे 12 तास जे नाईटचे आहेत रात्रीचे आहेत तिथं तर काय आम्ही इथं नसणार आहे। आता इथं रात्रीमध्येच कोणतं रोईचं कोणतं होतं बघा, रात्रीमध्ये चप्पल पण पडल्यात बघा तिथं काय, तर रात्रीमध्येच पडल्यानंतर डोक्याला त्याला दुखापत झाल्यानंतर तो जागीच संपलेला आहे। तर मी एवढीच अपेक्षा करीन की ह्या खड्ड्यावर म्हणा किंवा या रस्त्यावर मुख्य रस्त्यावर वडगावचा मुख्य रस्ता आहे सुदीप HP पेट्रोल पंप जवळ, तर ह्यावर शासनानं म्हणा किंवा PWDनं लवकरात लवकर लक्ष घालून हे आम्हाला काम करून द्यावं आणि भवितव्यात किंवा भविष्यात इथं जे काही होणारे ॲक्सिडेंट आहेत ते त्यांनी थांबवावे, एक प्रामाणिकपणे मी अपेक्षा करतो।